जगामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही. दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोललो मीच त्या ख्रिस्तराया, बोललो मीच त्या ख्रिस्तराया, शक्त आहेस व्याधी हराया, शक्त आहेस व्याधी हराया. त्यास विश्वास माझा कळाला, त्यास विश्वास माझा कळाला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन करिंथकरास पहिले पत्र अध्याय 15 3-4 ही वचने. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 15 3-4 ही वचने. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठवला गेला. देवा वाचलेली वचने आपणासाठी आशीर्वादित करू. श्रोतेहो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात सलाम. आज आपण वचन बघितले आहे पौलाचे करिंथकरास पहिले पत्र याचं 15वा अध्याय वचन 3 आणि 4. या वचनांमध्ये आज आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन आणि पुनरुत्थान. पौल या वचनांमध्ये आम्हाला सांगतो आहे, यशया 53 अध्याय वचन 1-12 नुसार आम्हाला तो या वचनातून सांगतो आहे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले, त्याने आमचे दंड स्वतःवर घेतले आणि त्याच्या बलिदानाने आम्ही आमच्या पापांची क्षमा प्राप्त करीतो. होय, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या या बलिदानाने आम्हाला क्षमा प्राप्त झालेली आहे. या जगामध्ये पुष्कळ लोक आहेत ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अजूनही माहिती नाही. त्यांच्यासाठी आज मी सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर आमचा एकमेव परमेश्वर आहे, जो पुनरुत्थित जिवंत आहे. तो तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आमचा परमेश्वर आहे. तो आमच्यासाठी या जगामध्ये आला आहे. जसं आपण पाहतो प्रभूच्या वचनात मार्क शुभवर्तमान 10 अध्याय 45 मध्ये आपण पाहतो की तो पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला. पुष्कळांच्या मुक्तीसाठी, मनुष्य जातीच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि आम्हाला सार्वकालिक जीवन द्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला जे पेत्राचे पहिले पत्र आपण पाहतो 2 अध्याय वचन 24 मध्ये, या ठिकाणी आपण पाहतो की
तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण आपल्या पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. आम्ही सदाचरणासाठी जगावे यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे. आपण नंतर त्याचं पुनरुत्थान आपण पाहतो की त्याला मारण्यात आलं, गाडण्यात आलं आणि कबरेमध्ये ठेवण्यात आलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवसानंतर तो कबरेतून जिवंत झाला, मृत्यूवर विजय प्राप्त केला. ती कबर जी होती ती रिकामी पाहण्यात आली. इतिहासामध्ये ही एक सत्य घटना घडली आहे आणि त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. रोमकरास पत्र याचा 8 अध्याय वचन 11 मध्ये ज्या प्रकारे पाहतो की प्रभू आम्हाला सांगतो त्या वचनात, येशूने मेलेल्यातून उठविले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. आमचे मर्त्य शरीरे जिवंत करणारा आमचा परमेश्वर म्हणजे सार्वकालिक जीवन परमेश्वर आम्हाला देतो आहे. आम्हाला त्याच्यावर विश्वास करायचा आहे. त्याच्या पुनरुत्थानावर आपल्याला विश्वास करायचा आहे. पुनरुत्थानाबद्दल आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानाविषयी आधीच 3 वेळा सांगून ठेवले. मार्क शुभवर्तमान 8 अध्याय 31 वचन, 9 अध्याय 31 वचन आणि 10 अध्याय 32-34 वचनांमध्ये 3दा त्याने सांगितले की मी मेलेल्यातून पुन्हा उठेन. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याने सांगितले होते आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याने प्रकट करून दाखवले. पहिले कैफाला म्हणजेच पेत्राला दिसले. त्यानंतर पाहतो की सर्व शिष्य एकत्रित होते त्या ठिकाणी. मत्ती 28:16 मध्ये आपण पाहतो, योहान 20:19 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पेत्राला ज्यावेळेस मिळाला ते लुका 24:33-34 वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि एवढेच नाही तर त्याने स्वतःला प्रकट करून दाखवले. केवळ स्वप्नाने नाही तर पूर्ण शरीराने त्याने प्रकट करून दाखवले की मी जिवंत झालेला आहे. होय, आम्हाला त्याच्यावर विश्वास करायचा आहे की तो आमचा पुनरुत्थित जिवंत प्रभू आहे. या आपण प्रार्थना करू. जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो या वेळेसाठी. प्रभू आम्ही प्रार्थना करीतो, पिता तू जो आमचा पुनरुत्थित जिवंत परमेश्वर आहेस, आम्ही तुझ्यावर विश्वास करीतो. पण पुष्कळ लोक आहेत प्रभू, त्यांनाही तू कळावे, तुझे वचन कळावे अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करीतो. तू दया कर प्रभू. धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. जे घडे तेन कोणा निवेदी, जे घडे तेन कोणा निवेदी, ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी, ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी, सत्य केव्हा तरी ये मुखाला, सत्य केव्हा तरी ये मुखाला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला, स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.